नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे इंडियन नेव्हीकडून इथे वॅकन्सी निघालेली आहे. इंडियन नेव्ही सिव्हिलियन भरती 2025 साठी मित्रांनो. ओके. त्यासाठी ते जे पद जे असणार मित्रांनो, स्टाफ नर्स, चार चार्जमॅन, त्याच्यानंतर अजून सांगायला गेलं असिस्टंट, त्याच्यानंतर फायर इंजिन ड्रायव्हर, स्टोअर कीपर, सिव्हिल मोटार ड्रायव्हर. ओके. त्याच्यानंतर आता इथं मल्टीटास्किंग स्टाफसाठी वॅकन्सी असणार आहे. सीईटीचे असे 40 पदं असणार मित्रांनो. मल्टिपल 40 पोस्ट असणार आहे. म्हणजे त्यासाठी ते एकूण पद जे असणार आहे 1097 पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सीची इथं पदं असणार आहे. ओके. त्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता असणार 10वी पास, ITI पास, 12वी पास, एनी ग्रॅज्युएट डिग्री, डिप्लोमा इन इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. तिथे चांगली अपॉर्च्युनिटी सगळ्यासाठी अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आणि फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स कडून जी वॅकन्सी असणार आहे इंडियन नेव्ही कडून. ओके. इंडियन नेव्ही सिव्हिलियन एंट्रन्स टेस्ट असणार आहे. त्यासाठी आपल्याला टेस्ट जी असणार आहे 2025 साठी असणार आहे. ओके. त्याच्या रिक्वायरमेंट जी असणार आहे आपल्याला नवल सिव्हिलियन स्टाफसाठी जे वॅकन्सी असणार आहे त्यासाठी सांगितलेलं गेलेलं आहे इंडियन नेव्ही इन्व्हाइट फॉर ऍप्लिकेशन फॉर्म इलेव्हिजल कॅन्डिडेट्स अप्लाय ऑनलाईन वेबसाईट. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे, जे पण इलेव्हिजल कॅन्डिडेट असाल तर ऑनलाईन वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला ग्रुप बी, NG आणि ग्रुप सी ची इथं पोस्ट असणार आहे. ओके. कमांडंटसाठी ऍप्लिकेशन असणार आहे मित्रांनो. ज्यासाठी आपल्याला ऍक्सेप्टेबल असणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट्सनी आपल्याला नॉर्मली आपल्याला इथं सर्वे होणार आहे ऍडमिनिस्ट्रेटर कंट्रोल रिस्पेक्टिव्ह कडून. ओके. तर कमांडंटसाठी. ओके. त्यासाठी तर ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला नवल कडून. ओके. त्यासाठी तर ऑनली तर अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला ऍक्सेप्टेबल असणार आहे. सगळ्यात पहिली जी भरती असणार आहे नर्स स्टाफसाठी तर वॅकन्सी असणार आहे. जनरल सेंट्रल सर्व्हिससाठी ग्रुप बी ची नॉन ग्रॅज्युएटेड पद असणार आहे. नॉन मिनिस्ट्रियल, नॉन इंडस्ट्रियल. ओके. त्यासाठी आपल्याला सॅलरी असणार आहे लेवल 7 CPU, लेवल 7 44,900 पासून 1,42,400 एवढी सॅलरी असणार आहे यांना. नर्स स्टाफमध्ये. ओके. कमांडंट असणार आपण. इथं वेस्टर्न नवल कमांडसाठी वॅकन्सी असणार, एक वॅकन्सी UR साठी फक्त. ओके. त्यानंतर टेबल हे दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला चार्जमॅन नवल याच्यासाठी वॅकन्सी असेल सेंट्रल जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप बी नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट असणार याच्यामध्ये पण याच्यामध्ये आपल्याला सॅलरी असतात 7 CPU, लेवल 6 सॅलरी. ओके. याच्यामध्ये आपल्याला 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. नॉर्थर्न नवल कमांडसाठी एक वॅकन्सी असणार UR करता, ओपन कॅटेगरी करता इथं एक वॅकन्सी बघायला मिळते. टेबल बी मध्ये आपण गेले, याच्यामध्ये आपल्याला जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप बी ची नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट असणार आहे. याच्यात पण सॅलरी सेम असणार आहे. पोस्ट आपली पण तीच असणार आहे. ओके. जे आता मी सांगितलं तुम्हाला. ओके. याच्यासाठी चार्जमॅनची पोस्ट असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला जे बघायला मिळतं इथं पोझिशन, तर चार्जमॅनसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ॲनिमेशन वर्कशॉपसाठी 8 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. चार्जमॅन मेकॅनिकलसाठी 49 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी वाईज. आणि चार्जमॅन ॲनिमेशन्स आणि एक्सप्लोर व्ह्यूसाठी त्यासाठी 53 वॅकन्सी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं टेबल सी मध्ये आपल्याला चार्जमॅन इलेक्ट्रिकलसाठी वॅकन्सी असणार आहे. इथं सॅलरी आपल्याला लेवल 7 CPU असणार, लेवल 6 35,400 पासून 1,12,400. नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे ग्रुप बीची पोस्ट. ओके. याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी असणार आहे 14 वॅकन्सी आणि ईस्टर्न नवल कमांडसाठी असणार 5 वॅकन्सी. टोटल इथे 19 वॅकन्सी असणार आहे ह्या झोनमध्ये. ओके. त्याच्यानंतर इथं चार्जमॅन इलेक्ट्रिकल अँड गायरोसाठी वॅकन्सी असणार, ग्रुप बीची पोस्ट असणार आहे. नॉन ग्रॅज्युएट पोस्ट त्याच्यामध्ये लेवल 6 आपल्याला सॅलरी असणार आहे 35,400 पासून 1,12,400. ओके. याच्यामध्ये आपल्याला जे हेड ऑफिस असणार आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी इथं 4 वॅकन्सी, ईस्टर्न नवल कमांडसाठी 1 वॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला टोटल इथं 5 वॅकन्सी बघायला मिळतात. त्याच्यानंतर चार्जमॅनसाठी वॅकन्सी असणार आहे. वेपनसाठी इलेक्ट्रॉनिक्ससाठी याच्यासाठी पण लेवल 6 सॅलरी असणार आहे. ग्रुप बीची पोस्ट असणार आहे नॉन ग्रॅज्युएटेड. याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी 4 वॅकन्सी, ईस्टर्न नवल कमांडसाठी 1 वॅकन्सी. टोटल इथं 5 वॅकन्सी. ओके. इथं आता वॅकन्सी असणार परत चार्जमॅनसाठी, इन्स्ट्रुमेंटसाठी. याच्या चार्जमॅन इन्स्ट्रुमेंटसाठी जर लेवल 6 आपल्याला सॅलरी असेल 35,400 पासून 1,12,400. ग्रुप बीची पोस्ट असणार आहे नॉन ग्रॅज्युएटेड. ओके. त्याच्यासाठी पण आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी 1 वॅकन्सी आणि ईस्टर्न नवल कमांडसाठी 1 वॅकन्सी. टोटल इथे 2 वॅकन्सी बघायला मिळतात. चार्जमॅन मेकॅनिकलसाठी वॅकन्सी असणार इथं लेवल 6 सॅलरी असणार आहे
35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी असणार आहे. ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे याच्यामध्ये पण. वेस्टर्न नवल कमांडसाठी 7 वॅकन्सी आणि ईस्टर्न नवल कमांडसाठी 4 वॅकन्सी. टोटल इथे 11 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर आपल्याला जी वॅकन्सी आहे चार्जमॅनसाठी असणार आहे. हेड इंजिनसाठी सॅलरी सेम असणार. लेवल 6 आपल्याला याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नवल कमांडंटसाठी तर 5 वॅकन्सी आणि ईस्टर्न नवल कमांडसाठी तर 2 वॅकन्सी. टोटल 7 वॅकन्सी. चार्जमॅन मेकॅनिकल सिस्टमसाठी त्यामध्ये आपल्याला वॅकन्सी असणार आहे. लेवल 6 सॅलरी असणार ग्रुप बी ची पोस्ट. याच्यामध्ये पण आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी ते 3 वॅकन्सी आणि ईस्टर्न नवल कमांडसाठी ते 1 वॅकन्सी. टोटल इथे 4 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. चार्जमॅन मेटलसाठी वॅकन्सी असताना ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये सॅलरी सेम लेवल 6. याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी 13 वॅकन्सी, ईस्टर्न नवल कमांडसाठी 7 वॅकन्सी आणि साऊथर्न आपल्याला नवल कमांडसाठी 1 वॅकन्सी. टोटल इथे 21 वॅकन्सी बघायला मिळतात. चार्जमॅनसाठी ते वॅकन्सी आहे शिप बिल्डिंगसाठी लेवल 6 सॅलरी. नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे ग्रुप बी ची पोस्ट. वेस्टर्न नवल कमांडसाठी 8 वॅकन्सी, ईस्टर्न नवल कमांडसाठी 3 वॅकन्सी. टोटल इथे 11 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. त्यानंतर चार्जमॅन मिल ब्रिट मिल ब्रेडसाठी ते वॅकन्सी असणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला लेवल 6 सॅलरी असणार आहे. नॉन ग्रॅज्युएट पोस्ट ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे. वेस्टर्न नवल कमांडसाठी 3 वॅकन्सी. त्याच्यानंतर आपल्याला ईस्टर्न नवल कमांडसाठी 2 वॅकन्सी. टोटल इथं 5 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. चार्जमॅनसाठी ती वॅकन्सी असणार आहे. डबल परत एक्झिक्युटिव्हसाठी तर वॅकन्सी असणार लेवल 6 सॅलरी. याच्यासाठी आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी 2 वॅकन्सी, ईस्टर्न नवल कमांडसाठी तर 1 वॅकन्सी. टोटल इथं वॅकन्सी आपल्याला 3 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. चार्जमॅन रेफ्रिजरेशन अँड एसी साठी तर वॅकन्सी असणार लेवल 6 सॅलरी. ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे. याच्यासाठी आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी 2 वॅकन्सी, ईस्टर्न नवल कमांडसाठी 2 वॅकन्सी. टोटल इथे 4 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर चार्जमॅन साठी वॅकन्सी असणार आहे. मेचारोनिस्टसाठी ते लेवल 6 सॅलरी असणार आहे. वेस्टर्न नवल कमांडसाठी 1 वॅकन्सी असणार आहे फक्त. ओके. चार्जमॅन सिव्हिल वर्कसाठी ते लेवल 6 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये पण ग्रुप बी ची नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे. वेस्टर्न नवल कमांडसाठी तर 3 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. चार्जमॅन मशीनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. लेवल 6 सॅलरी. वेस्टर्न नवल कमांडमध्ये आपल्याला 2 वॅकन्सी बघायला मिळतात. चार्जमॅन प्लंबिंगसाठी तर वॅकन्सी असणार आहे. प्लंबिंग प्रोडक्शन अँड कंट्रोलसाठी. ओके. याच्यासाठी लेवल 6 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी 12 वॅकन्सी, ईस्टर्न नवल कमांडसाठी 1 वॅकन्सी. टोटल 13 वॅकन्सी बघायला मिळतात. असिस्टंट आर्टिस्ट त्याच्यासाठी तर वॅकन्सी असणार आहे. रेड्युसरसाठी इथे लेवल 6 सॅलरी असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये पण आपल्याला ग्रुप बी ची नॉन ग्रॅज्युएशन पोस्ट असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 एवढी सॅलरी आपल्याला बघायला मिळते. वेस्टर्न नवल कमांड NHO देहरादूनसाठी तर वॅकन्सी असणार आहे 2 वॅकन्सी. ओके. त्याच्या फार्मासिस्टसाठी वॅकन्सी असणार आहे. ग्रुप सी ची तर पोस्ट असणार आहे. ओके. आता ग्रुप बी झाला तर ग्रुप सी ची पोस्ट नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे. ज्या सॅलरी आपल्याला लेवल 7 CPU, लेवल 5 सॅलरी. ओके. 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. याच्यासाठी आपल्याला 3 झोनमध्ये वॅकन्सी आहे. वेस्टर्न नवल कमांडरला 4 वॅकन्सी, ईस्टर्न नवल कमांडला इथं 1 वॅकन्सी, अंदमान अँड निकोबार कमांडसाठी 1 वॅकन्सी. टोटल 6 वॅकन्सी. चार्जमॅनसाठी वॅकन्सी असणार आहे. ग्रुप CC वरती असणार आहे. सॅलरी सेम असणार आहे. लेवल 5 29,200 पासून 92,300. याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नेव्हल कमांडसाठी NHO साठी देहरादूनला वॅकन्सी असणार आहे. टोटली ते 1 वॅकन्सी. याच्यामध्ये देखील स्टोअर सुपरिटेंडेंटसाठी वॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यासाठी आपल्याला लेवल 4 सॅलरी असणार आहे. ग्रुप सी ची नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये 25,500 पासून 81,100 एवढी सॅलरी असणार आहे. स्टोअर सुपरिटेंडेंटसाठी वॅकन्सी असणार आहे. आर्मिटेंटसाठी याच्यासाठी लेवल आपल्या 8 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. फायर इंजिन ड्रायव्हरसाठी ग्रुप सी ची भरती असणार आहे. नॉन ग्रॅज्युएट पोस्ट. याच्यामध्ये लेवल 3 आपल्याला सॅलरी असणार आहे. 21,700 पासून 69,100 एवढी सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी तर 14 वॅकन्सी असणार आहे कॅटेगरी. फायरमॅनसाठी ग्रुप सी ची भरती असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला नॉन ग्रॅज्युएट पोस्ट लेवल 2 आपल्याला सॅलरी असणार आहे. 19,900 पासून 63,200. ओके. याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नवल कमांडसाठी तर 64 वॅकन्सी असणार आहे. साऊथ नवल कमांडसाठी 3 वॅकन्सी आणि अंदमान निकोबार कमांडसाठी 23 वॅकन्सी. टोटल इथं 90 वॅकन्सी आपल्याला असणार आहे. ओके. स्टोअर कीपर ॲडमिटेडसाठी तर ग्रुप सी ची पोस्ट असणार आहे. लेवल 2 सॅलरी असणार आहे. 19,900 पासून 63,200. ओके. स्टोअर कीपरसाठी तर वॅकन्सी असणार आहे 176 वॅकन्सी. सगळ्यात जास्त वॅकन्सी याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते आतापर्यंत तरी. ओके. त्याच्यानंतर आपल्याला सिव्हिलियन मोटार ड्रायव्हरसाठी वॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यासाठी आपल्याला
लेव्हल 2 सॅलरी असणार आहे 19,900 पासून 63,200. वेस्टर्न नवल कमांडमध्ये आपल्याला 32 वॅकन्सी बघायला मिळतात. ईस्टर्न नवल कमांडमध्ये आपल्याला 76 वॅकन्सी बघायला मिळतात. साऊथ नवल कमांडमध्ये 2 वॅकन्सी बघायला मिळतात. अंदमान निकोबार कमांडसाठी तर 7 वॅकन्सी बघायला मिळतात. टोटल इथं वॅकन्सी 117 वॅकन्सी असणार आहे. ओके. आता टेबल नंबर आपल्या एसीसाठी असणार आहे इथं ट्रान्सप्लांट मेटसाठी वॅकन्सी असणार आहे. ग्रुप सीची भरती असणार आहे. नॉन ग्रॅज्युएटेड लेवल 1 सॅलरी असणार आहे 18,000 पासून आपल्याला 56,900 पर्यंत एवढी सॅलरी आपल्याला बघण्यात मिळते. वेस्टर्न नवल कमांडमध्ये 194 वॅकन्सी आणि साऊथ नवल कमांडमध्ये 13 वॅकन्सी. याच्यात पण आपल्याला चांगल्या प्रकारे जास्त वॅकन्सी बघायला मिळतात 207 पदं. ओके. त्यानंतर आपल्याला पेस्ट कंट्रोल वर्करसाठी लेवल सीची आपली पोस्ट आहे नॉन ग्रॅज्युएटेड लेवल 1 सॅलरी असणार आहे 18,000 पासून 56,900. याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नवल कमांडमध्ये आपल्या 46 वॅकन्सी आणि साऊथ नवल कमांडमध्ये 1 वॅकन्सी आणि अंदमान निकोबार कमांडसाठी 6 वॅकन्सी. टोटल इथं 53 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला इथं बघूया आता भंडारीसाठी जर वॅकन्सी असणार आहेत. याच्यासाठी आपल्याला मित्रांनो ग्रुप सीची पोस्ट लेवल 1 सॅलरी असणार 18,000 पासून 56,900. याच्यात आपल्याला ईस्टर्न नवल कमांडसाठी आपल्याला इथे 1 वॅकन्सी बघायला मिळते. त्याच्यानंतर लेडी हेल्थ व्हिजिटरसाठी वॅकन्सी असणार आहे ग्रुप सीची भरती असणार आहे. याच्यामध्ये लेवल 1 सॅलरी 18,000 पासून 56,900. याच्यामध्ये आपल्याला 1 पद बघायला मिळतंय. वेस्टर्न नवल कमांडला 1 पद. ओके. मल्टीटास्किंग स्टाफसाठी वॅकन्सी असणार मिनिस्ट्रियलसाठी ग्रुप सीची भरती असणार आहे नॉन ग्रॅज्युएटेड. याच्यामध्ये लेवल 1 सॅलरी असणार 18,000 पासून 56,900. याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नवल कमांडमध्ये आपल्याला 22 वॅकन्सी बघायला मिळतात. ईस्टर्न नवल कमांडमध्ये 72 वॅकन्सी बघायला मिळतात आणि आपल्याला इथे टोटल वॅकन्सी असणार 94 वॅकन्सी. ओके. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफसाठी परत वॅकन्सी असणार आहे. जी वॅकन्सी असणार आता वार्ड वार्ड शिकायसाठी याच्यासाठी आपल्याला ग्रुप सीची पोस्ट लेवल 1 सॅलरी 18,000 व 56,900 पद सॅलरी असणार आहे. वेस्टर्न नवल कमांडमध्ये 74 वॅकन्सी बघायला मिळतात. ईस्टर्न नवल कमांडमध्ये 2 वॅकन्सी, साऊथ नवल कमांडमध्ये 4 वॅकन्सी आणि अंदमान निकोबार कमांडसाठी 1 वॅकन्सी. टोटल इथे 81 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल साठी वॅकन्सी असणार ड्रेसरसाठी. याच्यासाठी ग्रुप सीची पोस्ट नॉन ग्रॅज्युएट लेवल 1 सॅलरी 18,000 पण 56,900. याच्यासाठी आपल्याला पद असणार आहे. वेस्टर्न नवल कमांडला 1 वॅकन्सी, साऊथर्न नवल कमांडसाठी 1 वॅकन्सी. टोटल 2 वॅकन्सी असणार आहे. मल्टीटास्किंग स्टाफ नॉन धोबीसाठी वॅकन्सी असेल नॉन इंडस्ट्रियलसाठी. याच्यासाठी आपल्याला लेवल सी वॅकन्सी असणार आहे. ग्रुप सीची वॅकन्सी लेवल 1 आपल्याला पगार असणार आहे 18,000 पण 56,900. याच्यामध्ये आपल्याला वेस्टर्न नवल कमांडला इथं 4 वॅकन्सी बघायला मिळतात. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल माडीसाठी वॅकन्सी असणार आहे. ग्रुप सीची भरती 18,000 पासून 56,900 रुपये आपल्याला सॅलरी बघायला मिळते. त्याच्या 6 वॅकन्सी असणार आहे ईस्टर्न नवल कमांडमध्ये. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. मल्टीटास्किंग स्टाफमध्ये नॉन इंडस्ट्रियल बार्बरसाठी वॅकन्सी असणार आहे. ग्रुप सीची भरती असणार आहे. याच्यात लेवल 1 सॅलरी असणार आहे 18,000 पासून 56,900 एवढी सॅलरी बघण्यात मिळते ईस्टर्न नवल कमांडला. ओके. 4 वॅकन्सी. त्यानंतर ड्रग्स साठी वॅकन्सी असणार आहे कंस्ट्रक्शनसाठी. याच्यासाठी आपल्या ग्रुप सीची भरती लेवल 4 आपल्या सॅलरी असणार आहे 25,500 पासून 81,100. याच्यामध्ये आपल्याला ड्रग्समॅनसाठी कंस्ट्रक्शनसाठी जी वॅकन्सी असणार आहे 2 वॅकन्सी. त्याच्यानंतर आता इथं PWD साठी पण वॅकन्सी असणार आहे नर्स स्टाफमध्ये. ओके. तर कॅटेगरी आपल्याला बघून घ्यायचं आहे. चार्जमॅन नवलमध्ये. ओके. त्याच्यानंतर चार्जमॅन ॲनिमेशन वर्कशॉपमध्ये, चार्जमॅन मेकॅनिकल, चार्जमॅन ॲनिमेशन अँड एक्सप्लोरमध्ये, त्याच्यानंतर चार्जमॅन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स. ओके. असं भरपूर इथं सगळ्या ठिकाणी त्यांना वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. ओके. तर आपली जी कॅटेगरी असणार PWDची ती आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया. इथं PWDला त्यांनी माहिती वगैरे दिलेली आहे. माहिती वाचून घ्यायची PWD वाल्यांनी. आता इथं जे असणार आहे आता कॅटेगरी वाईज सूट असणार आहे. ओके. SC, ST, OBC, EWS, PWDला. ओके. जे आपण जाणून घेऊया जे आपल्याला तर सूट असते एज लिमिटमध्ये. ओके. तर नर्स स्टाफसाठी जे पोझिशन असणार आहे ते 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो नॉर्मलवाले ओपन कॅटेगरीवाले. चार्जमॅन नवलसाठी याच्यामध्ये 18 ते 30 वर्षापर्यंत, चार्जमॅन ॲनिमेशन वर्कशॉपमध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आणि चार्जमॅन मेकॅनिकल आणि ॲनिमेशनमध्ये आपल्याला 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके. आणि बाकीचे जे आता चार्जमॅन इलेक्ट्रिकल वगैरे जे असते उपॅन वगैरे 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि त्याच्यानंतर चार्जमॅन AC रेफ्रिजरेशन, मेकॅनिकल, सिव्हिल वर्क, मशीन आणि प्लंबिंगवाले 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. असिस्टंट आर्टिस्टसाठी 20 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. फार्मसिस्टसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो.
कॅमेरामॅनसाठी 20 ते 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. स्टोअर कीपरसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. त्यानंतर फायर इंजिन आणि फायरमॅनसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतात. आता हे जे स्टोअर कीपर, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, ट्रेड्समॅन, मेट आणि आपल्याला पेट्स कंट्रोल वर्कर आणि भंडारीसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो इथपर्यंत. त्यानंतर आता इथं लेडी हेल्थसाठी इथं 45 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. जे जास्त कॅटेगरी वाईज आपण 50 वर्षापर्यंत सूट असली तर. ओके. मल्टीटास्किंग स्टाफसाठी 18 ते 25 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ड्रग्समॅनसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत. ओके. आता तुमचं असेल क्वालिफिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट. आता इथं जे क्वालिफिकेशन आपल्याला असणार आहे, नर्स स्टाफसाठी जे असणार आहे 10वी पास असणे गरजेचं आहे, मॅट्रिफिकेशन, आणि आपल्याला सर्टिफिकेट ट्रेनिंग झालेली पाहिजे हॉस्पिटलची. नर्स म्हणून आपण काम केलेलं पाहिजे, ट्रेनिंग झालेली पाहिजे आपला कोर्स. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. चार्जमॅनसाठी जी वॅकेन्सी आहे नवलसाठी, त्यासाठी इथं कॅन्डिडेट्सला जर रँक पाहिजे आपल्याला पेटी ऑफिसर म्हणून, आपण एक्सपिरियन्स आपल्याला असेल आपल्या आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, तर अप्लाय करू शकतो. आणि डिप्लोमा आपल्याला इथं शिक्षण पाहिजे, डिप्लोमा इलेक्ट्रिकलमध्ये, मेकॅनिकलमध्ये. ओके. आणि आपल्याला इथं अप्रॉक्स आपल्याला अपेंटिसशिप झालेली पाहिजे 5 वर्षाची. चार्जमॅन ॲनिमेशन वर्कशॉपसाठी इथं बॅचलर ऑफ सायन्स डिग्रीवाले इथं अप्लाय करतात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आपले सब्जेक्ट पाहिजे त्याच्यामध्ये. डिप्लोमा केमिकलवाले पण अप्लाय करू शकता. चार्जमॅन मेकॅनिकलसाठी डिप्लोमा इन मेकॅनिकलवाले इथं अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. चार्जमॅन ॲनिमेशन एक्सप्लोरसाठी तर डिप्लोमा केमिकल इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर चार्जमॅन इलेक्ट्रिकलसाठी डिग्री इन सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सवाले अप्लाय करू शकता. डिप्लोमा अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं चार्जमॅन इलेक्ट्रॉनिक्स अँड गायरोसाठी वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये अजून चार्जमॅन हुपेन इलेक्ट्रॉनिक्ससाठी. ओके. याच्यामध्ये डिग्री इन सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असला पाहिजे. याच्यामध्ये डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स, इस्टिमेशन इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इस्टिमेशन्स याच्यावाले कंट्रोलिंगवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. चार्जमॅन इस्टिमेटसाठी वॅकेन्सी डिग्री पाहिजे आपल्या सायन्स डिग्री, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. त्याच्यामध्ये आपल्याला डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सवाले अप्लाय करू शकता. चार्जमॅन मेकॅनिकल हेड इंजिन आणि त्याच्यानंतर मशीन सिस्टमसाठी याच्यामध्ये आपल्याला डिग्री इन सायन्सवाले अप्लाय करू शकता. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सवाले. डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. चार्जमॅन मेटलसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. डिग्री इन सायन्सवाले, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सवाले अप्लाय करू शकता. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. चार्जमॅन शिप बिल्डिंगसाठी इथे अप्लाय करू शकता तुम्ही. डिग्री इन सायन्सवाले अप्लाय करू शकता विथ आपलं फिजिक्स, केमिस्ट्रीवाले अप्लाय करू शकता. डिप्लोमा इन मेकॅनिकल केमिकल इंजिनिअरिंग डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. चार्जमॅन व्हील राईटसाठी जो वॅकेन्सी डिग्री इन सायन्स अँड फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सवाले अप्लाय करू शकता. डिप्लोमा मेकॅनिकलवाले इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. चार्जमॅन याच्यामध्ये डिप्लोमा इन सायन्स, याच्यामध्ये आपले डिप्लोमा इन मेकॅनिकलवाले अप्लाय करू शकता, ऑटोमोबाईलवाले. ओके. त्याच्यानंतर चार्जमॅन रिफ्रिजरेशन एसीसाठी डिग्री इन सायन्स, याच्यामध्ये आपले डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू रिफ्रिजरेशन एअर कंडिशनरमध्ये. ओके. चार्जमॅन मेट्रोलिकसाठी याच्यामध्ये आपलं डिग्री इन सायन्स, याच्यामध्ये डिप्लोमा झालेला पाहिजे आपल्याला. चार्जमॅन आपल्या सिव्हिल वर्कसाठी तर डिग्री इन सायन्समध्ये अप्लाय करू शकतो. डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगवाले. ओके. चार्जमॅन मेकॅनिकल डिग्री इन सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, डिप्लोमा मेकॅनिकलवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. चार्जमॅन प्लंबिंग प्रोडक्शन कंट्रोलसाठी डिग्री इन सायन्समध्ये आपल्याला झाली पाहिजे. डिप्लोमा इलेक्ट्रिकल आणि कंट्रोलिंगवाले इलेक्ट्रॉनिक्सवाले अप्लाय करू शकता. असिस्टंट आर्टिस्टसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. मॅट्रिफिकेशन 10वी पास, डिप्लोमा झालं पाहिजे. सर्टिफिकेशन आपल्याला याच्यात कमर्शियल आर्ट, प्लंबिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपण केलेलं असेल 2 वर्षाचा, तर आपण इथं अप्लाय करू शकता. कोर्स झालेला पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे कमीत कमी. ओके. 7 वर्ष आपण प्रॅक्टिकल कोर्स केलेला पाहिजे सर्वे वगैरे. ओके. आणि फार्मसिस्टसाठी वॅकेन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 12वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. 12वी सायन्स सब्जेक्ट आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीवाले. ओके. याच्यामध्ये आपल्याला डिप्लोमा इन फार्मसीवाले अप्लाय करू शकता. डिप्लोमा इन फार्मसी झालेले असेल 2 वर्षाचा कोर्स ज्यांनी केलेला असेल ते अप्लाय करू शकता. ओके. कॅमेरामॅनसाठी तर 10वी पास, डिप्लोमा इन सर्टिफिकेशन आपल्याला प्रिंटिंग अँड टेक्नॉलॉजी तेवाले इथं 2 वर्षाचा कोर्स झाला असेल ते अप्लाय करू शकतो. त्याच्यामध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्या कॅमेरा अँड फोटोग्राफीमध्ये लागणार आहे. मिलिटरी सर्व्हेमध्ये, सर्व्हे ऑफ इंडियामध्ये. ओके. स्टोअर कीपरसाठी वॅकेन्सी डिग्री इन सायन्सवाले इथं अप्लाय करू शकता. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सवाले.
त्याच्यानंतर 10+2 12वीमध्ये आपल्याला सायन्स अँड कॉमर्सवाले इथे अप्लाय करू शकता. ओके. फायर इंजिन ड्रायव्हरसाठी वेकेन्सी 12 क्लास पासवाले इथं अप्लाय करू शकता. हेवी मोटार व्हीकलचं लायसन पाहिजे याच्यामध्ये 12वी पास. ओके. आणि हेवी मोटार व्हीकलचं लायसन. ओके. फिजिकल आपलं होणार आहे याच्यामध्ये, फिजिकल तुम्ही बघू शकता. याच्यात दिलेलं आहे चेस्ट वगैरे आपल्या 85.5 होणं पाहिजे, फुगवून आपल्याला 85 सेंटीमीटर, आपलं वेट जे असतं 50 किलोपर्यंत पाहिजे आहे. आई जर आपण इथं बघू शकतो. आणि इंटर्न टेस्ट आपण दिलेली पाहिजे. ओके. इथे दिलेली सगळी माहिती वगैरे आपण वाचून घ्यायची आहे. सेम इथं फायरमॅनसाठी वेकेन्सी असणार आहे 12वी पास. याच्यामध्ये पण आपल्याला सेम कोर्स झालेला पाहिजे फायरमॅनचा. इथं पण आपल्याला क्वालिफिकेशन वगैरे सेम असणार आहे त्याच्यासारखं. ओके. दिलेलं आहे. स्टोअर कीपरसाठी वेकेन्सी असतात 12वी पासवाली इथं अप्लाय करू शकता. ओके. सिव्हिल मोटर ड्रायव्हरसाठी ऑर्डिनरी ग्रेडसाठी 10वी पास प्लस आपल्याला याच्यामध्ये मस्ट प्रोसेस असणार हेवी व्हीकल मोटरसायकलवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. 1 इयर एक्सपिरियन्स फॉर हेवी मोटर व्हीकल्स. ओके. त्याच्यानंतर इथं ट्रेन्समॅन मेटसाठी वेकेन्सी 10वी पास सर्टिफिकेशन ITI वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. पेस्ट कंट्रोल वर्करसाठी मॅट्रिफिकेशन मस्ट असणार आहे आणि हिंदी रिजनल लँग्वेज आलेली पाहिजे. ओके. भांडारीसाठी 10वी पास, नॉलेज ऑफ स्विमिंग आणि 1 इयर एक्सपिरियन्स कुकिंगमध्ये. ओके. लेडी हेल्थ इन्स्पेक्टर व्हिजिटरसाठी याच्यामध्ये 10वी पास असणे गरजेचं आहे. नर्स आपल्याला मिडवाईफमध्ये कोर्स झालेला पाहिजे तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. मल्टीटास्किंग स्टाफ स्टीलसाठी 10वी पास प्लस ITI पासवाले अप्लाय करू शकता. मल्टीटास्किंग स्टाफ नॉन मिलिटरी स्टीलमध्ये 10वी पास आणि आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक कोर्स झालेला पाहिजे कोणता की आपल्याला नॉलेज पाहिजे याच्यामध्ये आपल्याला. ओके. प्रोफेशनली. ड्रग्समॅनसाठी इथं ड्रग्समॅन सर्टिफिकेशन आपलं झालेलं पाहिजे मेकॅनिकल अँड सिव्हिलमध्ये तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. सर्टिफिकेशन ॲटोमेट फॉर कॉम्प्युटर ॲडेड डिझाईनमध्ये. ओके. तर 1 इयर आपल्याला एक्सपिरियन्स पण पाहिजे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला नेचर ऑफ जॉब दिलेलं आहे जसं की इथं सगळी माहिती आपण जाणून घेऊया. नर्स स्टॉपचं काय काम असणार आहे, त्यानंतर चार्जमॅनचं काय काम असणार आहे. ओके. ते आपल्याला वाचून घ्यायचं आहे. चार्जमॅनचं जे पण आपण असाल. ओके. ते इथं दिलेलं आहे तुमच्या जॉबबद्दल सगळी माहिती प्रत्येक पदासाठी. ओके. तर आपण एवढं वाचून घ्यायचं. असिस्टंट आर्टिस्ट राउंड, फार्मासिस्ट, कॅमेरामॅन, स्टोअर कीपर, सुपरिटेंडेंट, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमॅन. ओके. त्याच्यानंतर स्टोअर कीपर, सिव्हिलियन मोटर, ट्रेन्समेट, त्याच्यानंतर पेस्ट कंट्रोल वर्कर, त्याच्यानंतर आपल्याला भांडारी, त्याच्यानंतर लेडी हेल्थ व्हिजिटर, मल्टीटास्किंग स्टाफ. ओके. त्याच्यानंतर आपल्याला मल्टीटास्किंग स्टाफ नॉन इंडस्ट्रियल. ओके. अशा पद्धतीने आपल्याला सगळी इथं माहिती दिलेली आहे. आपल्या पदाबद्दल काय काय काम असणार आपलं ते वाचून घ्या. ड्रग्स फॅन्स. ओके. एज लिमिट आता तुमच्यासाठी एज लिमिट पण इम्पॉर्टंट असणार आहे. SC/ST कॅन्डिडेटला 5 वर्ष सूट असणार आहे. ग्रुप बी मध्ये पण, ग्रुप सी मध्ये पण. ओके. OBCला पण 3 वर्ष सूट असणार आहे. ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये. PWDला पण इथं सेम सूट असणार आहे. 10 वर्ष सूट असणार आहे इथं. OBC ओपन कॅटेगरी OBCला 13 वर्ष सूट, SC/ST कॅटेगरीला 15 वर्ष सूट असणार आहे. ओके. ESM साठी 3 वर्ष सूट असणार आहे ग्रुप बी, ग्रुप सी मध्ये. ओके. तर इथं सेम आपल्याला सूट वगैरे इथं बघायला मिळतात. ओके. अशा पद्धतीने. ओके. स्पोर्ट्स पर्सनसाठी पण इथं 5 वर्षाची सूट असणार आहे, 10 वर्षाची सूट असणार आहे. ओके. अशा पद्धतीने. SC/ST कॅन्डिडेट 10 वर्षाची, बाकीची ओपन वाला 5 वर्षाची. त्यानंतर डिपार्टमेंटलमध्ये जे असतात त्यांना पण 5 वर्षाची सूट असणार आहे. ओके. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. क्लचर ऑफ ड्युटीज जर बोलायला गेलं तुमची ड्युटी जी असणार आहे इथं क्लचर ऑफ डेट्स क्लचर ऑफ डेट जे असणार आहे अप्लाय करण्याच्या डेट वगैरे तुम्हाला खाली दाखवून देतो. ओके. ते तुम्हाला आता दाखवतो. एक्झामिनेशन फीस जी असणार आहे ह्याच्यामध्ये 295 रुपये आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन माध्यमातून आपण पे करू शकतो. ओके. आणि इथे एक्झामिनेशन सिटीज जे असणार आहे आपल्याला ऑल इंडियामध्ये आपल्याला जे मोठे मोठे सिटीज असतात तिथं आपली एक्झामिनेशन होणार आहे. मल्टिपल इथं ऍप्लिकेशन फॉर मल्टिपल पोस्ट. तर मल्टिपल पोस्टसाठी ऍप्लिकेशन भरायला आपल्याला मल्टिपल इथं वेगळी वेगळी फी भरावी लागणार आहे. लक्षात द्यायचं आहे. चॉईस ऑफ मोड ऑफ सिलेक्शन जे असणार स्क्रीनिंग अँड ऍप्लिकेशन आपलं असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन जे असणार आहे त्याच्यामध्ये असणार आहे आपल्या जनरल इंटेलिजन्सचे 25 क्वेश्चन 25 मार्कासाठी. त्याच्यानंतर आपल्याला जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 25 मार्क, कॉम्पिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्क, इंग्लिश लँग्वेजचे 25 क्वेश्चन 25 मार्क्स. टोटल ऑफ 100 क्वेश्चन 100 मार्क्स. 90 मिनिटचा टाइम असणार, 90 मिनिटाचा टाइम आहे, 1.5 तासाचा. ओके. क्वालिफिकेशन आपल्याला क्वालिफाईंग मार्क जे असणार आहे UR 35% आणायचेच आहे 100 पैकी 35 मार्क. ओके. आणि OBCWला 30 मार्क आणायचे 100 पैकी 30% म्हणजे ऑल कॅटेगरीला 25% 100 पैकी 25% आणायचेच आहे. ओके. सिलेबस असणार आहे एक्झामिनेशनचा तो इथं खाली दिलेला आहे. सगळ्यांचा सिलेबस इथं वेगळा वेगळा आपल्याला बघायला मिळतो. ते तुम्ही इथं बघून घ्यायचं सिलेबस वगैरे याच्यामध्ये. ओके. सिलेबस वेगळ्या वेगळ्या पदांसाठी वेगळ्या वेगळ्या सिलेबस असणार आपण चेक करून घ्यायचा आहे.
ओपनिंग आणि क्लोजिंग डेट जे असणार आहे, ओपनिंग डेट आपली चालू झालेली आहे 5 जुलै 2025 पासून. तर आपल्याला 18 जुलै 2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके. गाईडलाईन वगैरे दिलेली आहे इथं. या वेबसाईटवरून आपल्याला चेक करून घ्यायचं आणि अप्लाय करून घ्यायचे आहे. ओके. याची लिंक तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ओके. इथं खालीची माहिती वगैरे पण दिलेली आहे त्यांनी इथं संपूर्ण. आपण इथं वाचू पण शकतो की त्या फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब जे काही इथं आपल्या अप्लाय करायचे डॉक्युमेंट्स त्याची साईज वगैरे दिलेली आहे. जनरल इंट्रोडक्शन्स वगैरे पण दिलेलं आहे. इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला ऑल इंडियन सिटीजनशिप वाले अप्लाय करू शकता. तर काही आपल्याला हरकत नाही. ओके. ही संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. हे वाचून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला इथं काही डाऊट वगैरे असाल तर तुम्हाला इथं नंबर वगैरे पण दिलेला आहे. हेल्पलाईन नंबर वगैरे तुम्हाला मी खाली दाखवून देतो. ओके. तर इथं खाली जाऊया आपण. इम्पॉर्टंट इन्फो दिलेला आहे. फोटो आयडेंटिटी वगैरे बद्दल माहिती दिलेली आहे. ओके. कस्टम ऑल कॅन्डिडेटसाठी तर टर्म अँड कंडिशन्स ते पण याचा वाचून घ्यायचं आहे आपण. ओके. अशा पद्धती ॲक्शन्स वगैरे दिलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ओके. आता तुम्हाला इथं रिक्वायरमेंट दिलेली आहे 18 जुलैपर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि आपल्याला हेल्पलाईन नंबर वगैरे त्याचे रजिस्ट्रेशन पोर्टलवरून आपल्याला भेटून जाईल. ईमेल ॲड्रेस आहे हेल्पलाईन नंबर. तिथून त्यांना तुम्ही कॉल पण करू शकता. ओके. लिस्ट ऑफ ITR ट्रेड्स आणि IRO ट्रेड्समॅन मेटसाठी नेम्स इथं दिलेले आहे. ओके. तर इथे बघू शकता कारपेंटर, सिव्हिल असिस्टंट, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट, कंट्रोल एअर कंडिशनर अँड प्लॅनेट मेकॅनिकल, कॉम्प्युटर हार्डवेअर वर्क नेटवर्कवाले इथं, मेंटेनन्सवाले, कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रोग्रामर असिस्टंट, कॉम्प्युटर ॲडवाईज डिझाईनवाले, त्याच्यानंतर इथं कटिंग स्विमिंगसाठी, डोमेस्टिक प्लॅनरसाठी, त्याच्यानंतर इथं असणार आहे डोमेस्टिक पेंटर्स, ड्रेस मेकिंग, इलेक्ट्रिक पॉवर डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल, इलेक्ट्रो इंटरप्रेटर, त्यानंतर फिटर, पोल्ट्री मॅन, त्याच्यानंतर इथं इंडस्ट्रियल प्लॅनर अशा पद्धतीने आपल्याला इथं पदांची नावं दिलेली आहे. ओके. तर भरपूर सारी इथं पदं असणार आहे ITR आणि ARO साठी. त्यावर 64 पदे असणार आहे, वाचून घ्यायची अशा पद्धतीने. ओके. त्याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवरून आपण डाउनलोड करून घ्यायची आहे. जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला टेलिग्राम चॅनल Instagram आणि Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक पण तुम्हाला दिलेली तिथं. आणि तिथं नक्की आपल्याला 4 इंच जर वेबसाईट लिंक पाहिजे असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. Instagram, Facebook, टेलिग्राम चॅनल, WhatsApp तिथून जाऊन आपल्याला फॉलो करून घ्यायचं आपल्या चॅनलला. ओके. आणि आपल्याला अप्लाय करण्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. तर आपल्याला व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काही आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करायचं आहे आपल्याला मित्रपरिवाराबद्दल. आणि चॅनलवरून तुम्ही पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी तो घेऊन असतो मित्रांनो. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटी चॅनलला फॉलो करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.